नमस्कार मित्रांनो, नुकतीच 2024मध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपाच्या 6 तर तृणमूल काँग्रेसच्या 2 सेलिब्रिटींनी बाजी मारली. याच विषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी व्हिडिओला लाईक आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास शेअर करायला विसरू नका. सेलिब्रिटीमध्ये सर्वाधिक मताने निवडून येणारे पहिले उमेदवार आहे मनोज तिवारी. हे भोजपुरी चित्रपट अभिनेते असून दिल्ली ईशान्य मतदारसंघातून 8,24,451 मतांनी विजय मिळवला. यापूर्वी देखील 2014मध्ये लोकसभेत विजय मिळवला होता. तर नंबर 2 वर आहे 80च्या दशकातील बॉलिवूड चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा. हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे उमेदवार असून आसनसोल पश्चिम बंगाल येथून 6,05,645 मतांनी विजय मिळवला. नंबर 3 वर आहे भोजपुरी आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करणारे बीजेपीचे उमेदवार रवी किशन. रवी किशन हे गोरखपूर मतदारसंघ उत्तर प्रदेश येथून 5,85,834 मतांनी विजय मिळवला आहे. नंबर 4 वर आहेत रामायण या टीव्ही मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल. हे बीजेपी या पक्षाचे उमेदवार असून ते 5,46,469 मतांनी विजय झाले आहेत. नंबर 5 वर आहेत पद्मश्री पुरस्कार प्राप्त कंगना राणावत. या बीजेपी या पक्षाच्या उमेदवार असून त्या हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून 5,37,022 मतांनी निवडून आल्या आहेत. नंबर 6 वर आहेत हिंदी चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी. या बीजेपी या पक्षाच्या उमेदवार असून त्या उत्तर प्रदेशमधील मथुरा या मतदारसंघातून 5,10,064 मतांनी निवडून आल्या आहेत. नंबर 7 वर आहेत दाक्षिणात्य सुपरस्टार सुरेश गोपी. हे बीजेपीचे उमेदवार असून केरळमधील त्रिशूर या मतदारसंघातून 4,12,338 मतांनी निवडून आले आहेत. आणि नंबर 8 वर आहे माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण. हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार असून हे पश्चिम बंगालमधील बहरामपूर या लोकसभा मतदारसंघातून 5,24,516 मतांनी निवडून आले आहेत.